आज एखादी महिला एखाद्या मंदिराची पुजारी होऊ शकत नाही, मस्जिदीची मौलाना होऊ शकत नाही किंवा एखाद्या चर्चची फादर होऊ शकत नाही, पण आज एक महिला कलेक्टर, सरपंच, मंत्री, अधिकारी तसेच पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकते। ते सगळं फक्त संविधानामुळे, आणि संविधानाचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या सावलीचाही विटाळ होत होता, ज्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं होतं, त्या माणसांना, त्या जातीला त्यांनी मानाचं स्थान प्राप्त करून दिलं। आणि मला याचा अभिमान आहे की मी अशा कम्युनिटीमधून येते। आज माझं जे काही स्थान आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, हे सगळं आई वडिलांच्या आधी बाबासाहेबांमुळे आहे। बाबासाहेबांवर जी गाणी गायली जातात ती गाणी अर्थपूर्ण आणि सुंदर असतात। त्या गाण्यांच्या काही ओळी पूर्ण वास्तव सांगून जातात। त्या अशा की मनुवाद्याच्या काळात बाई आम्हा बहुजनावर अन्याय होईल, मी जगू का मरू बाई आम्हा कुणीच वाली नाही। अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई, अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई, झालं सोनं या जीवनाचं केलं भीमानं एकच सही। कारण आज एका सहीमुळे, आज माझ्या एका सहीने अख्खं गाव चालते। त्याच्याचमुळे सही करताना नेहमी कागदाचं पेनाचं टोक टेकवताना नेहमी कृतज्ञताच व्यक्त होते आणि इथून पुढेही ती होत राहील। माझ्या अधिकाराची, कर्तव्याची जाणीव ठेवून मी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करण्याचा प्रयत्न करेन। माझं एखादं विधान किंवा स्टेटमेंट भावना दुखावणारा असेल किंवा चुकीचं गेलं असेल तर तुमची बहीण लेकबाळ म्हणून मला माफ करा। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, त्याचे सर्व पदाधिकारी, माझे समाज बांधव सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय शिवराय।